येते का आवाज? हा येतं. संदेश नेट संपायला मी मोबाईलचं नेट नाही वापरत. बरं असू दे. वायफाय असेल सर. येतात काय वेळा. ठीक आहे. हे बरोबर आहे का? सगळ्यांना काय वाटतं बरोबर आहे? मला काय वाटतं मला म्हणजे तो पण वाटत आणि बरोबर. तर हा चुकीचा आहे. कारण का रूट कसे आहेत? कॉम्प्लेक्स आणि सेम. सेम मध्ये बघा टोटल 4 रूट आहेत. म्हणजे 4 कॉन्स्टंट पाहिजे ना, C1 C2 C3 C4. मग त्यात आन्सर काय असणार? e⁻x. पुढे काय रिपीटर म्हणून C1 + C2x cos √3x प्लस C3 + C4x sin √3x. कळलं का सगळ्यांना? हो. हो. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर झालंय? हुशार आहात तुम्ही. गुड. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता काही वेळा असं क्वेश्चन असेल की तुम्हाला म्हणतील सॉल्व. ठीक आहे. आणि असं दिलंय बघा, y∬ -2y' + 10y = 0. आणि अशी काही दिलं असं y(0) = 4, y'(0) = 1. ठीक आहे. तर काय लक्षात ठेवायचं, y' म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह असतो, y∬ म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर पहिलं काम काय असेल आपला, गिव्हन इक्वेशन इन सिम्बॉलिक फॉर्म इज, काय म्हणू इथं, d² - 2d + 10y = 0. ठीक आहे. काय म्हणलं आपण, y'' म्हणजे दोन डेरिव्हेटिव्ह म्हणजे असा पार्ट होणार. मग पुढं नेक्स्ट काय पुन्हा येतात हा, त्याच्यावरून ऑक्झिलरी इक्वेशन इज, काय ऑक्झिलरी इक्वेशन, d² - 2d + 10 = 0. मग पुढे काय करणार इथं, आता पुन्हा याचे फॅक्टर बघा. 10 कसा बनतो, एक तर 10 × 1 किंवा 5 × 2. प्लस साईन पाहिजे मल्टिप्लिकेशन म्हणजे एक तर दोन्ही प्लस किंवा दोन्ही मायनस. ठीक आहे. इथे -2 आहे, मायनस करून बघा, -10 - 1 -11 मिळतो, -5 - 2 -7 मिळतो. म्हणजे असं काय होणं शक्य नाही. मग कोणता मेथड वापरणार, तर -b + -√b² - 4ac वापरणार. मग या केसला काय करणार आहे, तर डी काय होईल, आता इथं A1 आहे, B -2 आहे, C 10 आहे. मग फॉर्म्युला काय असतो, -b. म्हणजे मायनस मायनस हा होणार प्लस, हा होणार 2 + -√b², -2चा स्क्वेअर होतो 4, -4 × A × C म्हणजे 4 × 1 × 10 झाला 40 अपॉन 2 × A म्हणजे असा मिळाला. मग हा होणार 2 + -√4 - 30 म्हणजे -36 झाला. ठीक आहे. आता काय होणार, 2 + -36चा रूट 6 असतो, पण -1चा रूट I म्हणजे असा झाला. देअरफॉर आपल्याला जो आता डी मिळेल तो डी काय असणार आहे, तर तो असेल, देअरफॉर डी = 2/2 ± 6/2. देअरफॉर डी असेल 1 ± 3I. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? हो सर. हो सर. तर -36चा रूट 6 फक्त घेतला, मग I कशाला घ्यायचं इथं? -1चा रूट I असतो म्हणून लिहिला इथं I. इथे -1 आहे. ठीक आहे. तर 36 × -1 म्हणजे -36 होणार ना.
हा बरोबर का? हा ठीक आहे. नेक्स्ट बघा आता पुढे. आता हा झाला. आता रूट कसे आहे, तर हा रूट काय दिसतोय, रूट इज कॉम्प्लेक्स अँड डिस्टिंक्ट, काय सेम काय नाहीये. ठीक आहे. मग अशा वेळी काय होणार इथं, हा काय होईल आपला इथं CF. ठीक आहे, किंवा डायरेक्ट आपण आता y म्हणू. y इज इक्वल टू काय करणार, पहिला आपण घेतो e⁻1x म्हणजे हा झाला. पुढे काय म्हणणार C1 cos 3x प्लस C2 sin 3x. जनरली आपण एवढा आन्सर लिहून थांबतो. ठीक आहे, पण या एक्झाम्पल मध्ये थांबून चालणार नाही. त्यामागचं कारण काय, तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये हे असं काहीतरी पार्ट तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे काय, आता हा जो या इक्वेशन आपण 1 म्हणूया. तुम्हाला या इक्वेशन मध्ये जेव्हा तुम्हाला असे काय पार्ट दिले असतील, y(0 = 4, y'(0 = 1), यावेळी तुम्हाला C1 C2 पण व्हॅल्यू घालवायचा असतो. ठीक आहे, मग हे व्हॅल्यू बघायचं. y(0 = 4 म्हणजे काय, जेव्हा x 0 असताना y चा व्हॅल्यू 4 आहे असं म्हटलं. मग काय म्हणूया आपण, काय दिलंय, when x = 0 y = 4, हे तुम्हाला याद दिलेलं आहे. त्यात पुट करूया. y टाकला 4, x टाकला 0, e⁻0 झाला. C1 cos 3 × 0 0, C2 sin 3 × 0 0. कॅल्शियम मध्ये डायरेक्ट तुम्हाला मिळेल, किंवा माहित असेल तर चांगलंच आहे. काय माहिती आपल्याला, e⁻0 म्हणजे 1 असतो आणि cos 0 म्हणजे पण 1 असतो, म्हणजे C1 × 1 C1 होईल आणि sin 0 हा 0 असतो. याच्यावरनं काय मिळणार, C1 = मिळेल 4. हे पार्ट कळलं का? बोला, कळलं का? हो 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 सर. बरं, मग आता काय करणार इथं, हा C1 झाला 4, मग यात टाकूया 1 मध्ये. मग काय म्हणलं आता, y = e⁻x × 4 cos 3x प्लस C2 sin 3x. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला काय म्हटलं मी, जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन दिली असतील तर तुम्हाला C1 C2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहेत. C1 निघाला, अजून C2 निघाला नाहीये. पुढे काय म्हटलं, y' मध्ये डेरिव्हेटिव्ह दिला, मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग करूया आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, मग आता काय बघा, हा एक टर्म म्हणूया, हा दुसरा टर्म u × v चा डेरिव्हेटिव्हचा रूल काय म्हणतो आपण, dy/dx म्हणजेच y'. पहिला e⁻x आहे तसा, नंतर d/dx ऑफ काय आहे टर्म पूर्ण, 4 cos 3x प्लस C2 sin 3x. नंतर हा टर्म आहे तसा सेकंड टर्म, काय सेकंड टर्म, 4 cos 3x प्लस C2 sin 3x इंटू d/dx ऑफ e⁻x. ठीक आहे, मग काय मिळेल इथं, e⁻x आहे तसा तर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, 4 आहे तसा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन 3x आणि पुन्हा या 3x चा मिळतो आपल्याला 3, प्लस C2 आहे तसा, साइनचा डेरिव्हेटिव्ह cos 3x इंटू पुन्हा हा 3. ठीक आहे, प्लस आता हा पुढे टर्म आहे तसा 4 cos 3x प्लस C2 sin 3x आणि e⁻x चा डेरिव्हेटिव्ह असतो e⁻x. हा झाला y'. आपल्याला जास्त सॉल्व्ह करण्याचा इंटरेस्ट नाही. आपल्याला पुढे काय म्हटलं, y'0 = 1 म्हणजे when x = 0 y' = 1. मग यात पुट करूया, मग काय मिळेल, 1 = x टाकला 0 e⁻0, पुन्हा 4 आणि 3 हा झाला 12 मायनस 12 साइन 0 प्लस हा होणार 3C2 cos 0 प्लस पुन्हा 4 cos 0 प्लस C2 sin 0 आणि e⁻0. ठीक आहे, जरा मोठं वाटेल, e⁻0 म्हणजे 1 असतो, sin 0 हा 0 असतो, तेव्हा काय करणार इथं,
हा 1 इंटू हा 0 प्लस आणि कॉस 0 1 असतो. इथं परत कॉस 0 1, हा झाला 0, e टू 0 म्हणजे 1, म्हणजे काय होणार, हा झाला 3c2 प्लस 4. यातनं 3c2 काय मिळेल, 1 मायनस 4 म्हणजे झाला -3. therefore 3c2 इज इक्वल टू -3 म्हणजे c2 होईल -1. तर c2 मिळाला -1, मग अशी c1 मिळाला 4. हा टाका इक्वेशन 1 मध्ये. मग therefore इक्वेशन 1 becomes काय होणार, y इज इक्वल टू e रेस टू x इंटू काय आहे, c1 cos 3x c2 sin 3x. c1 आहे 4 cos 3x आणि c2 -1 आहे sin 3x. हा झाला y. कळलं का, नसेल कळलं तर पहिल्यांदा डिफरन्शिएट करून एक्स आणि वाय ची किमती घातल्या आहे का नाही. होय. हॅलो. आणि परत आणि डिफरन्शिएट करायचं आहे का नाही. एक्स एकदाच आणि आपण वाय ची किमती घालूया. बघा काय केलंय मी, डेरिव्हेटिव्ह काढला नसता, पण का काढलाय, तुम्हाला हे कंडिशन दिलेलं आहे बरोबर, y ऑफ 0 साठी आणि y डॅश ऑफ 0 साठी. म्हणून पहिल्यांदा काय केलं आपण, पहिल्यांदा y फक्त फाइंड केला. हा जनरली आपण एवढ्यावर थांबत असतो. इथं थांबलो नाही, कारण तुम्हाला हे 2 इनिशियल कंडिशन दिलेले आहेत. अशा वेळी आपलं काम असतं की हे c1 c2 व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करा. इथं म्हटलंय y ऑफ 0 म्हणजे x 0 असताना y चा व्हॅल्यू दिलाय 4. म्हणून इथे काय म्हटलं मी बघा, जेव्हा x 0 y 4 तेव्हा यात आपण पुट केलं. मग आपल्याला त्यातनं मिळाला हा c1 मिळाला. हे मग c1 या इक्वेशन मध्ये पुट केलं तर तुम्हाला असा काहीतरी व्हॅल्यू मिळाला. ठीक आहे, पण पुन्हा अजून c2 गेला नाही आणि तुम्हाला y डॅश दिलेला आहे ना, मग तुम्हाला y डॅश फाइंड करणं गरजेचं आहे. म्हणून मी काय केलं, एकदाच डेरिव्हेटिव्ह काढला. तर डेरिव्हेटिव्ह इथे u इंटू व्ही वापरला. हा म्हणजे म्हटला u आणि हा पूर्ण टर्म म्हणजे म्हटला v. ठीक आहे, मग u इंटू व्ही काय असतो, पहिला u आहे तसा, नंतर v चा डेरिव्हेटिव्ह, नंतर v आहे तसा आणि हा u चा डेरिव्हेटिव्ह. कळलं का, कुठला रूल सर हो. कुठला वापरायचं कसं करणार. काय कुठला रूल आता इथे येऊन तो चा रूल वापरा, म्हणजे आता तेच रूल वापरला ते कसं म्हणजे काढायचे ते सांगू ना आपल्याला. ठीक आहे, बघा एवढं तर आपल्याला माहिती आहे की आता y नंतर y डॅश काढायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार हे तर आपल्याला माहित आहे. हा बरोबर ना, हो. माहित आहे. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह काढायचं म्हणजे पर्याय काय आपल्याला, आता फक्त इरेस्ट्रिक्सचा आपण डायरेक्ट फक्त इरेस्ट्रिक्सचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. फक्त हा कॉसचा आपण डायरेक्ट सेपरेट असं याचं डायरेक्ट काढू शकतो. पण आता काय दिसतंय तुम्हाला इथं, इरेस्ट्रिक्सला मल्टिप्लाय केलाय हा पूर्ण टर्म ना, बरोबर आहे की नाही. e ला हा पूर्ण 4 cos 3x प्लस c2 sin 3x बरोबर मल्टिप्लाय केलेला आहे. डेरिव्हेटिव्ह तुमची इच्छा नसली तरी पण तुम्हाला u इंटू व्ही रूलच वापरावं लागणार आहे. दुसरा कोणता फॉर्म्युला नाहीच ना आपल्याकडे, कळतंय का. हा कळलं. दुसरा कोणता फॉर्म्युलाच नाही, पर्यायच नाही दुसरा कोणता. मग काय, कारण की डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण, सिंगलचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहितच होते, तुम्ही डायरेक्ट लिहिता. पण त्याच्याबरोबर एकापेक्षा जास्त टर्म असले तर तुम्हाला एकतर मल्टिप्लिकेशन रूल किंवा डिव्हिजन रूल वापरायचा आहे. इथं दिसतंयच की e मल्टिप्लाय केलाय पूर्ण टर्मला, बरोबर. मग आपण या e ला म्हटला u आणि हे राहिल्या टर्मला म्हटला v. जनरल रूल काय असतो, u आहे तसा v चा डेरिव्हेटिव्ह, तसंच v आहे तसा u चा डेरिव्हेटिव्ह. तेच केलं इथं, पहिला u आहे तसा ठेवला v चा डेरिव्हेटिव्ह, नंतर v आहे तसा ठेवला u चा डेरिव्हेटिव्ह. कळलं का. हा कळलं. हा कळलं. संदेश थोडं थोडं का
हो. ईशा आता हे अवघड असेल, डोक्यावर जायला लागलं सगळं. सर एवढं मोठं पडतं का एक्झामला? सॉरी, ज्या अर्थी तुमचं ऑनलाईन असेल एक्झाम त्या अर्थी एवढं मोठं क्वेश्चन 1 मार्काला पडणार नाही. ठीक आहे. जर थेरी पेपर असेल तर 4 किंवा 6 मार्कला वगैरे असे क्वेश्चन पडू शकतात. ठीक आहे. हा. हे फक्त बरं, माहित बरं. असतं. हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं आहे, काही गोष्टी माहित असणं पण गरजेचं आहे. ठीक आहे. तर मोस्टली सीएफ पार्ट जो असतो म्हणजे कुठपर्यंत आपण जो हा पार्ट काढलाय बघा, कोणता, हा जो पार्ट फाइंड केला हा महत्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. क्वचित काहीतरी असलं विचारलं तर विचारू शकतील. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. सर बास करा आज. कोण आहे, संदेशच आहे का? लय झोपायला लागली. बरं, असू दे. एक सॉल्व करूया मग झोपूया. ठीक आहे. आता बघा इथे काय करणार आता, गिवन इक्वेशन इन सिम्बॉलिक फॉर्म. हा काय म्हणला आता, डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 3d मायनस 1 y इक्वल टू 0. ठीक आहे. आता काय करणार, पहिला ऑक्झिलरी इक्वेशन लिहूया आपण. ऑक्झिलरी इक्वेशन इज डी क्यूब मायनस 3d स्क्वेअर प्लस 3d मायनस 1 इक्वल टू 0. आता हे सॉल्व करायला आपल्याला सिंथेटिक डिव्हिजनच वापरावं लागेल. हा मिळेल 1, डी स्क्वेअरचा मायनस 3, डी चा 3 आणि पुढं मायनस 1. हा आपण आहे तसा इथं लिहितो 1. आता शेवटचं टर्म काय आहे बघा, मायनस 1. मायनस 1 कसा बनेल किंवा 1 कसा बनतो, 1 इंटू 1. म्हणजे इथं डी इक्वल टू 1 किंवा मायनस 1 काहीतरी पुट करून बघायला पाहिजे. इथं सगळ्या टर्मची साईन प्लस असते तर मी मायनस 1 घेऊन बघितलं असतं. ठीक, इथे काय आता प्लस 1 आहे म्हणजे प्लस मायनस म्हणून मी आता प्लस 1 टाकून बघणार. 1 इंटू 1 झाला 1, मायनस 3 प्लस 1 मायनस 2, 1 इंटू मायनस 2 मायनस 2, 3 मायनस 2 1, 1 इंटू 1 1, मायनस 1 प्लस 1 0. ठीक आहे. त्यात काय होणार, डी इक्वल टू 1 किंवा ज्याला आपण म्हणू शकतो डी मायनस 1. आणि पुन्हा हा टर्म काय करणार, 3 टर्म राहिलेत म्हणजे हायएस्ट असणार डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1, हा इक्वल टू झाला 0. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करायचं. फॅक्टर बघा कसं दिसतंय, काय दिसतंय, डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1. आपला पहिला टप काय, डी चा कोएफिशियंट मायनस 2 ला डिवाइड करा 2 ने, मिळाला मायनस 1. याचा स्क्वेअर प्लस 1 तोच इथं आहे. म्हणजे हा काय झाला, डी मायनस 1 आहे तसा आणि हा होणार डी मायनस 1 चा स्क्वेअर. कळलं का इथपर्यंत? हो. हो सर. ठीक आहे. मग आता बघा पुढं, म्हणजेच हा काय झाला, डी मायनस 1 चा क्यूब झाला. म्हणजे 3दा आपण काय म्हणणार, डी इज इक्वल टू 1 1 1. बरोबर. आता मला सांगा याचा आन्सर म्हणजे सीएफ कसं लिहिणार.
बोला. रिअल आणि सेम आहेत. बरोबर. मग C1 e raised to x e raised to x. सेम असलं तर काय करतो आपण बघा बरं. C1 plus C2 C1 e raised to minus x. किती वेळा रिपीट आहे बघा. 3 वेळा आहे ना. C1 plus C2 x plus C3 e raised to x. C3x square. कळलं का. हो. सगळ्यांना कळलं का. हो सर. ठीक आहे. तर संदेश कळलं का. हे काय अवघड असं मला वाटत नाही. बरं ठीक आहे. थांबू आपण इथे. हा हो सर. उद्या आपण पीआय कसं फाइंड करायचं हे बघणार आहोत. ठीक आहे. तर हे जरा सॉल्व्ह करायचे प्रयत्न करा. जे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेत तेच पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. हो. हा चालेल. थांबू आपण इथे आज एंड करतो सेशन.